श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 17 श्लोक नंबर 23 मध्ये गीता ज्ञानदाता म्हणतो, ते परमाक्षर ब्रह्मच्या प्राप्तीसाठी, सच्चिदानंद घन ब्रह्म प्राप्तीसाठी 3 मंत्रांचा जप आहे. ओम तत्सत आपलं तर याने सार्वजनिक केलंय, आणि तत् नि सत्च याला ज्ञान नाही, कारण की याने त्या समयी आवेशात येऊन परमात्म्याच्या त्या ज्ञानाचा नाश केला. मग परमात्मा येऊन ते ज्ञान सांगतात, स्वयं आपलं अन्य रूप धारण करून. तर त्याला त्याचे एजंट समजू शकत नाहीत. परमात्मा या तऱ्हेने ते आपल्या वाणीत लपवून जातात. मग इथं स्वयं येतात किंवा आपला दास पाठवून आपल्या लेकरांपर्यंत ज्ञान मग सार्वजनिक करतात. आता 17व्या अध्यायाचा 23वा श्लोक पुन्हा दाखवतो आपल्याला. पहा, ही श्रीमद भगवद्गीता 17व्या अध्यायातील 23वा श्लोक दाखवतो. अध्याय नंबर 17तील हा 23 नंबरचा मंत्र आहे. ओम तत्सती ओम तत्सत इति निर्देशः ब्रह्मणः त्रिविध स्मृतः ब्राह्मणः तेन वेदाच यज्ञाच विहितः पुरा. ओम ओम तत् 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 सत सत. ओम तर सरळ आहे, तत् आणि सत हे गुप्त आहेत, सांकेतिक आहेत. असा हा 3 प्रकारचा सच्चिदानंद घन ब्रह्मचं नाव सांगितलंय, परमाक्षर ब्रह्मचं नाव सांगितलंय. आता हे काय स्पष्ट झालं की श्रीमद भगवद्गीतेमध्ये गीता ज्ञानदाता हा ऑप्शन देते की त्या परमाक्षर ब्रह्मच्या प्राप्तीचा विधी त्या सूक्ष्म वेदात आहे. त्या ज्ञानास तू तत्वदर्शी संतांकडे जाऊन समजून घे. ते सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीत निहित आहे. आता पुण्यात्म्यांनो, हा 3 अक्षरी मंत्र जो आहे ही साधना आहे. आता काय, जसं आमचे जे इष्ट आहेत ते तर परमात्मा सत्पुरुष कबीर साहेब आहेत. आमचे इष्टदेव, अनंत कोटी ब्रह्मांडांचे रचनाहार, कुळाचे मालक हे कबीर साहेब, कबीर देव, कबीर परमेश्वरजी आहेत, जे बनारसमध्ये काशी शहरात एका वेंकराची भूमिका करत तत्वज्ञानाचा प्रचार करत आपल्या समर्थतेचं प्रमाण देऊन सशरीर आले होते, सशरीर निघून गेले होते. हे आमचे पूज्य इष्टदेव आहेत. आता जसं आपणास जलाचा महिमा माहिती आहे, आणि जल प्राप्त करण्यासाठी आपणास जी काही साधनं घ्यावी लागतील, जी साधना करू ती तर मजुरी आहे, ती साधना आहे. आता उद्देश काय? ती जलप्राप्ती आहे, ते आमचा उद्देश आहे. तर ज्या साधनेत आपण अवजारे प्रयोग करू ती आमची उपास्य नाही आहेत, ती आमची ते साध्य नव्हे, ती साधना आहे. आपली जी प्राप्ती ती जल आहे, आमचा उद्देश ही जलप्राप्ती आहे. तर जसा हा ओम आणि तत्सत या 3 मंत्रांचा जप आहे, आपणास त्या परमाक्षर ब्रह्मला प्राप्त करायचं आहे. त्या गीतेच्या अध्याय नंबर 18च्या श्लोक नंबर 62 मध्ये गीता ज्ञानदाता म्हणतो की अर्जुन, तू सर्व भावाने त्या परमेश्वराला शरण जा. त्याच्या कृपेनेच तू परम शांतीला आणि सनातन परमधामाला प्राप्त होशील. यातून सिद्ध झाले की गीता ज्ञानदात्याहून अन्य ते परमाक्षर ब्रह्म आहे. त्याला शरण जाण्याने परम शांतीला आणि सनातन परमधाम, जे कधी नष्ट न होणारं शाश्वत स्थान, सतलोक स्थान प्राप्त होईल. आणि गीता ज्ञानदात्याने आपल्याविषयी सांगून टाकले की माझे आणि तुझे अर्जुना 4थ्या अध्यायाच्या 5 आणि 9 मध्ये गीताजीच्या श्लोकात, आणि 2ऱ्या अध्यायाच्या 12 मध्ये 10व्या अध्यायाच्या 2ऱ्या श्लोकात, अर्जुना तुझे आणि माझे खूप जन्म होऊन गेले, तू जाणत नाहीस, मी जाणतो. आता म्हणून याने 18व्या अध्यायाच्या 62व्या श्लोकात म्हटलंय की सर्व भावाने तू त्या परमेश्वराला शरण जा. त्याच्या कृपेने तू परम शांतीला, सनातन परमधामाला प्राप्त होशील. गीताची अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 4 मध्ये स्पष्ट झालं की तत्वदर्शी संतांच्या प्राप्तीनंतर परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध घ्यायला हवा, जिथे गेल्यानंतर साधक पुन्हा परतून कधी संसारात येत नाही. एकट्या ओम नामाचा जप करून यानं सांगितलं काय फायदा मिळेल.
8व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकात की याचं स्मरण करशील तर परमगतीला प्राप्त होशील, ओम नामाने मिळणारी त्या श्री देवी भागवतात आणि 8व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकात श्रीमद भगवद्गीतेत स्पष्ट केलं की तो ब्रह्मलोकात जाईल. तिथे ब्रह्मची साधना आहे आणि तिथे गेलेले प्राणीही परतून येतात, जन्ममृत्यू होत राहतो. आता ती साधना कोणती आहे ज्याने परमअक्षर ब्रह्मची प्राप्ती होईल, सर्व शाश्वत स्थान प्राप्त होईल, जिथे गेल्यानंतर पुन्हा कधी परतून येणार नाहीत. ती साधना आहे जी दास तुम्हाला देतो आणि त्याचा संकेत या पवित्र सद्ग्रंथांमध्ये आपल्याला दाखवला. आता 17व्या अध्यायाच्या 23व्या श्लोकात श्रीमद भगवद्गीतेत 3 मंत्र सांगितले. ओम तत् सत. ओम आणि तत् या 2 अक्षरांचं मिळून एक सतनाम बनतं. ओम तर सार्वजनिक आहे, तत् हा सांकेतिक आहे. परमात्म्याने म्हटलं होतं की आपण जे मूळ ज्ञान आहे ते अजून गुप्त ठेवलंय आणि जोपर्यंत या मधल्या पिढीची वेळ येत नाही तोवर आपण त्याला सार्वजनिक करणार नाही. नाहीतर हे काळाच्या द्वारा चालवल्या जाणाऱ्या पंथांचे पंथी या गुरूंच्या हाती लागला हा मंत्र तर तेही 30 नामं द्यायला लागतील आणि मग ते अधिकारी नसतील आणि मग माझ्याशी कोणी परिचित नाही होऊ शकणार. अधिकाऱ्याविना प्राप्त या नामाचा, या नामप्राप्तीचाही काही लाभ नाही. अनधिकाऱ्याकडून प्राप्त करून जप करणं व्यर्थ आहे. तर म्हणून हे गुप्त ठेवलं होतं. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.